बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे कृष्णाजी माऊली जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात स्काउट गाईड अंतर्गत बाल आनंद मेळावा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि त्यांना खरी कमाईचे महत्त्व समजावे या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे उद्घाटन मराठा विद्याप्रसारक बागलाण तालुका संचालक डॉक्टर प्रसाद दादा सोनवणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। प्रारंभी स्काउट गाईड चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री व्ही.पी. शेवाळे सर यांनी प्रास्ताविकातून मेळाव्याच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन शेवाळे सर यांनी केले। खाद्यपदार्थांची मेजवानी या ठिकाणी बघायला मिळाली। विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी एकूण 110 स्टॉल्स लावले होते। यात प्रामुख्याने चटकदार पदार्थ, पाणीपुरी, वडापाव, समोसा चाट, रगडा, सँडविच, भेळ, मुख्य अन्न, पुरी भाजी, व्हेज पुलाव, व्हेज व चिकन बिर्याणी, इडली, डोसा, पेय व इतर, लिंबू सरबत, चहा, बर्फाचा गोळा, चणा मसाला तसेच एकाच छताखाली विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता आल्याने ग्रामस्थांनी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले। विद्यार्थ्यांनी स्वतः पदार्थांची विक्री करून व्यावसायिक कौशल्य आत्मसात केले। या कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली। या प्रसंगी सरपंच सौ शोभाताई गायकवाड, उपसरपंच सौ विद्याताई देवरे, स्कूल कमिटी अध्यक्ष श्री अनिलदादा बोरसे, संतोष बापू अहिरे, मच्छिंद्र खैरनार, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन निलेश जगताप, पर्यवेक्षक श्री डी.बी. अहिरे सर यांच्यासह गावचे प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वच्छतेचा आदर्श देखील या ठिकाणी बघायला मिळाला। आनंद मेळावा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी केवळ विक्रीवरच लक्ष न देता संपूर्ण परिसराची स्वच्छता करून सामाजिक जबाबदारीचा आदर्श घालून दिला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्टेज समिती, शिस्त समिती आणि परीक्षण समितीने विशेष परिश्रम घेतले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विशाल बच्चा, जायखेडा। हेतू काय एक विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावं, व्यवहार कसा असतो, व्यवहार कळण्याच्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये रोज घडणाऱ्या घडामोडी कशा पद्धतीने त्या ठिकाणी हाताळता याव्यात हा एक प्रमुख उद्दिष्ट आहे अशा कार्यक्रमाचं। तसेच स्काउट गाईडचं ब्रीदवाक्य आहे, विद्यार्थी मित्रांनो कमवा आणि शिका, हे ब्रीदवाक्य समोर घेऊन आम्ही या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। व्यवसाय कसा करावा, कोणता व्यवसाय निवडावा, त्या ठिकाणी ना तोट्यावरती कशा पद्धतीने आपण आपला व्यवसाय वाढवावा, हे सर्व प्रत्यक्ष अनुभव अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळतील म्हणून हा दृष्टिकोन घेऊन आम्ही या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। एक व्यवहार ज्ञान विद्यार्थ्यांना या मेळाव्याच्या माध्यमातून मिळणार आहे। तसेच सेल्फ कॉन्फिडन्स, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कशा पद्धतीने वाढीस लागेल हा एक त्याच्या पाठीमागे दृष्टिकोन आहे। या ठिकाणी सर्व गावातील विद्यार्थ्यांना आताच्या या प्रगत युगात पुस्तकी ज्ञान न देता त्याला व्यवहारिक ज्ञान कसं देता येईल किंवा वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे त्याला उपक्रमशील कसं बनवता येईल। पुस्तकी ज्ञानातून नुसती नोकरी मिळवणे हा एक उद्देश न ठेवता व्यवहारिक ज्ञानातून त्याला त्याच्या पायावर कसं उभं करता येईल, जेणेकरून तो या प्रगत युगात, या प्रगतीच्या धावत्या युगात आपले सर्वांगीण विकासाची प्रगती साधू शकेल, हाच या विद्यालयाचा प्रामाणिक प्रयत्न असतो। आणि या विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय शेवाळे सर असो, सन्मान्य सुपरवायझर साहेब आयरे सर असो किंवा इथले सर्व सिनियर शिक्षक, शिक्षकेतर बंधू, मग ते अभिनव बाल विकास मंदिरचे असो, ज्युनियरचे असो किंवा माध्यमिकचे असो, या सर्वांचाच प्रयत्न या विद्यार्थ्यांना विकसित करण्याचा आहे। आणि त्या पद्धतीने सर्वजण प्रयत्नशील असतात आणि असे वेगवेगळे उपक्रम हे विद्यालयामध्ये घडून आणण्यासाठी नेहमी कार्यरत असतात। मी या विद्यालयाच्या सर्व प्रयत्नशील घटकांना या निमित्ताने शुभेच्छा देईल, त्यांचे आभार मानेल आणि अशाच पद्धतीचे कार्यक्रम हे आमच्या विद्यालयात पुन्हा एकदा असे साजरे होत राहतील यात काही शंका नाही। मी पुन्हा एकदा या पूर्ण विद्यार्थ्यांना या विज्ञान मेळाव्यासाठी जेवढ्याही शिक्षकांनी, केतर कर्मचाऱ्यांनी जो परिश्रम घेतलाय त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि असे उपक्रम राबवण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू असे सन्माननीय प्राचार्यांना, आलेल्या प्रमुख पाहुण्यांना आम्ही ग्वाही देतो आणि थांबतो। धन्यवाद। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।